नमस्कार मित्रांनो, मी एक दारुड्या. माझं नाव अनंत आहे. केवळ हाय परमेश्वराची अनंत भाई. कृपा अल्कोहोलिक. हाय हाय, सर्व बांधवांना नमस्कार. केवळ परमेश्वराची कृपा अल्कोहोलिक अनोनिमस या अलौकिक संघटनेचं मार्गदर्शन, आपल्या बांधवाचं सहकार्य, आज परिवाराचं प्रेम आणि मार्गदर्शकाचं मार्गदर्शन आहे मित्रांनो. त्याचमुळे आजच्या दिवशी या क्षणापर्यंत दारूच्या पहिल्या विषारी दूर राखलं गेलो मित्रांनो. आणि एक अस्तव्यस्त झालेले जीवन एक एक दिवसाच्या हिशोबाने सावरण्याचा प्रयत्न करत उपयुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न सुरू आहे. सर्वप्रथम परिवर्तन समूह ऑनलाईन मीटिंग महाराष्ट्र यांचा मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी मला इथं आज बोलायची संधी उपलब्ध करून दिली. सोबत भाऊ यांचा पण मी खूप आभारी आहे. मित्रांनो, मी काही कोणता स्पीकर वगैरे नाही आहे. मी आपल्यातलाच एक बेवडा आहे. फक्त मी आपले अनुभव ठेवण्याचा प्रयत्न करेल. काही चुका झाल्यास कृपया क्षमा करावा. मित्रांनो, मी नेहमीच सांगतो की माझं सर्वस्व गमावल्यानंतर मी अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या ऑनलाईन मीटिंगच्या माध्यमातून माझी सुरुवात झाली. तत्पूर्वी मी माझ्या फ्लॅशबॅकमध्ये जातो की एक सर्वसामान्य कुटुंबातला हा अनंता कुठेतरी लहानपणी छोटे मोठे काम करून आपल्या शिक्षणाची सोय करणारा हा अनंता मुळातच कॉलेज लाईफमध्ये नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये दारू आली चार चौघाची. मला कधी वाटलं नव्हतं की मी या स्तरावर येऊन पूर्ण माझी जीवनाची राख रांगोळी करून टाकेल. कारण मला त्या दारूचा रंगही आवडला नव्हता, त्याची चवही आवडली नव्हती. परंतु तिने दिलेली जी मजा होती, जी किक होती, जे डेअरिंग मला त्या पिण्यामुळे एका बिअरमुळे आली होती, तो अनुभव मित्रांनो कुठेतरी मनात घर करून आणि एका क्षणात मी विसरून गेलो की माझ्या घरामध्ये माझी आई मला नेहमी सांगायची की दारू हा आपल्या घराला लागलेला एक खूप मोठा अभिशाप. कारण की माझे वडील मित्रांनो अल्कोहोलिक होते. त्यांनी दिलेला जो त्रास आम्ही सर्व भावंड, माझी आई, सर्वजण आम्ही जे सहन करत होतो आणि त्यामुळे मला कधी म्हणजे असं वाटलं नाही कदाचित की मी त्या दारूच्या विळख्यात वाहून जाईल आणि माझं मी सर्वस्व उद्ध्वस्त. मित्रांनो, हळूहळू हा प्रवास, जसं मी फार्मसी कॉलेजला असताना माझी सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर कुठेतरी माझं मेडिकल स्टोअर ओपन झालं. ते मेडिकल स्टोअर ओपन करण्यासाठी माझ्या वडिलांनी लोन घेतलं होतं. सर्व परिस्थितीतून ईश्वर मला मदत करत होता. परंतु काय माहित कोणाच्या मनात काय होतं. आणि दुकान सुरू झालं मित्रांनो. मेडिकल स्टोअर लावला आणि जो पैसा मी जीवनात कधी तेवढा पैसा बघितलेला नव्हता. तो पैसा मित्रांनो रोजच्या गल्ला यायला लागला. व्यवस्थितपणे सर्व काही सुरू होतं आणि हळूहळू मित्रांनो एक अहंकार वाढायला लागला. असं वाटायला लागलं की आज आपल्याकडे सर्वच आलंय. म्हणजे लहानपणापासून मी जे काही कॉलेज लाईफ पर्यंत जे कामं करत गेलो, जे काही मी पेपर वाटले, आईस्क्रीम विकल्या, जे काही मेडिकल शॉपमध्ये, कपड्याच्या दुकानात जे काही कामं केली असतील, ते सर्व मी एका क्षणात मित्रांनो विसरून गेलो आणि एक अहंकारी व्यक्तिमत्व जागृत झालं आणि त्या पैशाचा आलेला तो घमंड मित्रांनो कळतच नव्हतं की मी काय करत आहोत. एक परत पुन्हा जीवनामध्ये डॉक्टरच्या आणि एम आर लोकांच्या सोबत एक आम्ही गेट टुगेदर सेमिनार केलं होतं. त्यांच्यासोबत परत त्या दारूची सुरुवात झाली आणि मुळातच कधी वाटलंही नव्हतं मला की कारण डॉक्टर लोकही प्रोफेशनल प्रोफेशनल होते. त्यांना पण दारूचं व्यसन म्हणून म्हणता येत नाही. कधी काळी प्यायचे आणि त्याच्यामुळे मी पण त्यांच्यासोबत बसायचो आणि हळूहळू मित्रांनो आम्ही दोघच जण बसायचो, डॉक्टर आणि मी. त्याच्यानंतर महिन्यातून कधी काळ असं 3-4 महिन्यातून असं सुरू असायचं. त्यानंतर महिन्यातून 2 वेळा 3 वेळा असं सुरू झालं. मग आमचं वीकली सुरू झालं. काही दिवसानंतर डेली संध्याकाळी सुरू झालं. माझं शॉप बंद झालं की त्यांच्या क्लिनिकमध्ये आम्ही जाऊन व्यवस्थित दोघे जण बोलत बोलत एन्जॉय करत घ्यायचो. परंतु माझी दारू वाढली खरोखर म्हणजे मी जेव्हा राजकारणात प्रवेश करण्यात शिरलो आणि जे मला मित्र मिळाले त्यांच्यासोबत मग भरपूर प्रमाणात पार्ट्या व्हायला लागल्या. धाब्यावर जेवणे, बाहेर जाणे, त्या सभेला त्या सभेला, इकडे तिकडे फिरणे. त्याच्यामध्ये मित्रांनो माझं दारूचं प्रमाण हळूहळू वाढत गेलं आणि मग ती रात्रीची दारू सकाळी मला गरज भासू लागली. दुपारी प्यायला लागलो, संध्याकाळी प्यायला लागलो. कारण मला तेव्हा हा मद्यपाश आजार वगैरे काही माहित नव्हतं. मी असं का पित आहे. माझे वडीलही पित होते पण माझे वडील सकाळी पित नव्हते, संध्याकाळीच पिऊन यायचे. पण संध्याकाळी आल्यावर त्यांचं मात्र गोंधळ भरपूर असायचा. ते माझ्या बाबतीत तर मित्रांनो मी त्यांच्यापेक्षा बाप से बेटा सवय म्हणते. तर तसं झालं होतं. मी त्यांच्याही पलीकडे जाऊन त्या दारूची गुलाम. अक्षरशः शेवटच्या टप्प्यामध्ये मित्रांनो, शेवटच्या टप्प्यात म्हणण्यापेक्षा माझं मेडिकल असताना तेव्हाच अ, शरीर पूर्ण थरथर कापायला लागलं होतं.
पेन घेऊन मी त्या मेडिकलच्या बिलावर बघा त्याला सिग्नेचर सुद्धा फोन. मारू शकत नव्हतो. माझी जी ओढ होती सातत्याने दारूची ओढ, स्वतःकडे, दुकानाकडे आणि परिवाराकडे दुर्लक्ष होत गेलं. शेवटी दुकान बंद करण्याची पाळी आली. कारण दुकानात काय चाललंय मला माहित नव्हतं. दुकानात 2 नोकर होते. माझी आई तर नव्हती, आई मरण पावली. माझे भाऊ कधी सपोर्ट करायचे, पण ते बाहेरगावी शिकायला गेल्यावर मला सपोर्ट नव्हता. मी माणसाच्या भरोश्यावर दुकानदारी सोडून द्यायची आणि निवांतपणे फिरायचे. कधी कधी वडील दुकानात आले तर मला राग यायचा की हे माझ्यावर पाडत ठेवत आहे. लग्न झाल्यानंतर बायको पण यायला लागली कधी कधी, दुकानात बसू लागली. कारण की मी हळूहळू या दारूच्या व्यसनामध्ये एवढा अडकलो की मला दारूशिवाय काही सुचतच नव्हतं. दारू म्हणजे माझ्यासाठी जीव की प्राण असं झालं. सर्वांनी समजून सांगितलं, परंतु मित्रांनो लक्षात येतच नव्हतं की का असं वागत आहो का. थोड्या दिवसासाठी कंडिशनल दारूच्या दूर राहायचो. असं वाटलं की आता आपली तब्येत खराब होत आहे किंवा पैसे भरपूर प्रमाणात खर्च होत आहे किंवा घरचे शिवीगाळ करत आहे किंवा घरचे नाराज आहे. तर असं वाटायला लागलं की नाही यार आता थांबलं पाहिजे. थांबत होतो मित्रांनो. 8 दिवस, 2 दिवस, 15 दिवस असं थांबलेलो आहे मी बऱ्याच वेळा. परंतु त्या राजकारणामध्ये जे सोबती मिळाले होते, मित्र होते, त्यांच्या संपर्कात गेल्यानंतर पुन्हा परत सुरू व्हायचं आणि एक मोठेपणा दाखवण्याची सवय लागली होती. अनंता बोले तो सब कुछ, अनंता के पास सब कुछ है. आणि त्याच मोठेपणामध्ये मित्रांनो मी भरपूर उधारी वाटायला लागलो. उधारी वसूल होत नव्हती. दुकानामध्ये स्टॉक राहिलेला नव्हता. डॉक्टर लोक जे मला सपोर्ट करायचे त्यांचे प्रिस्क्रिप्शन येणं बंद झाले. आणि अशातच हळूहळू माझ्या दुकानाची बंद करण्याची वेळ माझ्यावर आली. त्यावेळेस मी माझ्या घरच्यांना मदत मागितली, पण माझ्या वडिलांनी सरळ म्हटलं की तू अगोदर आपली दारू थांबव, त्याच्यानंतरच आपण तुझ्यासाठी काहीतरी करू. तू हप्ताभर, 2 दिवस, 15 दिवसाच्या वर थांबत नाही आहे, तुझ्यावर भरोसा ठेवायचा तरी कसं. मित्रांनो त्यानंतर मला शेवटी इकडून तिकडून प्रयत्न केला मदत घेण्याचा, पण शेवटी मी थांबूच शकत नव्हतो. त्याच्यामुळे कुणीही मला शेवटच्या टप्प्यामध्ये मदत करायची कोणाकडून मी अपेक्षा ठेवू शकत नव्हते आणि कोणाची इच्छा पण नव्हती तशी. माझ्या भावानं पण तो प्रयत्न केला होता, नाही जमलं. शेवटी मित्रांनो स्टोअरचे दुकान बंद करावे लागले आणि रस्त्यावर आलो. कारण तेव्हा लग्न झालेलं होतं, एक छोटी मुलगी होती मला आणि ज्या मेडिकलच्या भरोश्यावर मी मिरवत होतो, माझ्याकडे सर्व काही मी कमावलं असं मला वाटत होतं. परंतु एका क्षणामध्ये मित्रांनो सर्व हळूहळू मित्रांनो हा प्रवास वाढत गेला. उधारी भुसारी होती, 3-3.25 लाख रुपये उधारी होती. कारण मोठेपणा दाखवण्यासाठी मी जे काही लोकांना उधारी देत गेलो त्याची परतफेड मित्रांनो मला प्रत्येकाच्या घरी जाऊन करावी लागली. त्यातले अजूनही मला आठवत नाही की किती पैसे मिळाले. आणि कारण की शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा मी दुकानदारी बंद झाली त्याच्यानंतर मी फक्त आणि फक्त दारूसाठी जगायचो. आलेले पैसे घरी न देता फक्त खर्च करायचो. तरीही अहंकार गेलेला नव्हता. मला वाटत होते की आय कॅन मॅनेज, मी करू शकतो. पुढच्या वेळेस अजून काही ना काही म्हणजे चांगला दुकानदारी सुरू करेल किंवा जॉब करेल. आणि त्याच खोट्या काल्पनिक विश्वामध्ये जगत होतो मित्रांनो. आणि हळूहळू दिवस समोर जात होते. मुलगी मोठी व्हायला. घरच्यांनी माझ्या वडिलांनी लक्ष देणं बंद केलं. कारण मी त्यांना दोष देत होतो. मी त्यांना म्हणत होते की तुमच्यामुळे घरामध्ये असं असतं, ते काही होत नाही. ते मला दोष देत होते. आम्ही दोघे एकमेकावर चिडायचो. एकमेकावर आम्ही हात पण उचलला. मी बाबा माझ्या वडिलांवर हात पण उचलले. आणि हे सर्व करत असताना मला कोणत्याही गोष्टीचा पश्चाताप येत नव्हता. कारण फुल नशेमध्ये एक जे राक्षसी प्रवृत्ती म्हणतो, ते राक्षसी प्रवृत्ती माझ्यामध्ये येत होती. वडील आहे की कोण आहे मला याचं भान राहत नव्हतं. आणि तिथून मी गाव सोडल्यानंतर कुटुंब तिथंच होतं आणि दुसऱ्या सिटीमध्ये जाऊन जॉब शोधू लागलो. बऱ्याच खटपटीनंतर एक एमआरशिपचा जॉब मिळाला, तेही चांगल्या कंपनीमध्ये. आणि कुठेतरी मित्रांनो तेव्हा एक ईश्वराची कृपा झाली असं मला वाटलं आणि आता आपण परत त्या दारूकडे वळायचं नाही हे ठरवून घेतलं मित्र. परंतु तोही मित्रांनो विश्वास जास्त काळ टिकला नाही. कारण मुळातच माझी दारुड्याची पर्सनॅलिटी होती. व्यक्तिमत्व माझं दारुड्याचं होतं. मी एक जन्मदाच दारुड्या होतो आणि ते आकर्षण मुळात जाणार नव्हतं. कारण माझं मद्यपान आजाराचं पहिलंच मला लक्षण सांगतं की मानसिक आकर्षण. ज्या मानसिक आकर्षणापोटी मी थोडं एक पॅक किंवा एक ग्लास बिअरचा घेण्यासाठी जायचो. आणि मला माहीतच पडत नव्हतं की ती ॲलर्जीमुळे मी किती सारं माझं मी स्वतःच्या शरीराचं म्हणा, परिवाराचं म्हणा नुकसान करून घेत होतो. अक्षरशः पडून राहत. आणि
मित्रांनो तिथं चंद्रपूरला गेलो मी. तिथं मला जॉब लागला आणि 2-3 महिने व्यवस्थित ड्युटी केली. चांगल्या कंपनीमध्ये सर्व माझं काही हळूवारपणे व्यवस्थित सुरू होतं. असं कधी वाटलं नाही की परत मी आता कधीतरी दारूकडे जाऊ शकेल. नाही मित्रांनो, 2-3 महिन्याच्या नंतर 4 अशा माझ्या मित्रांसोबतच एका मित्राच्या रूमवर घेतली आणि तिथून सुरुवात. ही गोष्ट माझ्या पत्नीला माहीत झाली आणि ती थोडीशी अजून तिला म्हणजे असं वाटायला लागलं की हा माणूस एवढं सर्व बरबाद करून बसलेला आहे. दुकानदारी गेली. त्या राजकारणामध्ये एवढे सारे पैसे गेले. नको नको ते शोक लागले. जुगार खेळायला लागला. अजूनही जर हा माणूस याच परिस्थितीत राहील तर कसं? ती इकडे-तिकडे मदत घ्यायची. शेवटी तिने मला त्या जेवणामध्ये गोळ्या टाकून द्यायची. कमीत कमी यामुळे तरी हा माणूस दूर राहील. कारण ती तिकडे होती. 6 महिन्यातच ती माझ्यासोबत येऊन जुळली चंद्रपूरला. कारण की तिच्या लक्षात यायला लागलं की जर याला एकट्याला सोडलं तर हा शैतान जे आहे ते पण गमावून पुन्हा भीक मागायची पाळी आणून ठेवणार. तशी पाळी आलेलीच होती मित्रांनो. फक्त ती मी कबूल करत नव्हतो. मला असं वाटायचं की माझ्या सासऱ्याकडे भरपूर पैसे आहे. बायको मॅनेज करते. इकडून आणते, तिकडून आणते. पण मित्रांनो माझ्याकडे मला स्वतःला कोणीही मदत द्यायला तयार नव्हतं. घरच्यांनी सर्वपणे मला ठळक शब्दात सांगितले होते की तू याच्यानंतर स्वतःचं बघणे. आणि मित्रांनो परिवार आल्यानंतरही माझं सुरू होतं आणि मग मला तिला जिथे जिथं माहीत झालं इथं गेल्यावर दारू सुटते किंवा इथं गेल्यावर काहीतरी दारुड्यामध्ये परिवर्तन होते. तर मला तिथं नेलं मित्रांनो. तिथे गेलो मी. परंतु असं काही होत नव्हतं माझ्यासमोर. मनामध्ये असं काही क्लिक होत नव्हतं. एक ईश्वरावर जी श्रद्धा होती, हळूहळू कुठेतरी कमी होत चालली होती. विश्वास नव्हता ईश्वरावर. स्वतः एक परमेश्वर असल्याचा मी स्वतःला एक दावा करत होतो. का मी म्हणन ते पूर्व दिशा. माझं काही गेलं नाही असं वाटत होतं मला. म्हणजे मी एक ज्या पर्सनॅलिटीमध्ये मग जगत होतो, अहंकारी व्यक्तिमत्व. अहंकाराचं खच्चीकरण करण्यासाठी मित्रांनो सर्वस्व गमवावं लागलं. त्याच्यानंतर मला लक्षात यायला लागलं की खरोखर माझ्या जीवनातून काय झालं होतं. शेवटी मग त्या डायसल्फायमच्या टॅबलेट्सनी माझ्या जीवनात दारू थांबवली. कारण त्याचा साईड इफेक्टच एवढा भयंकर व्हायचा की मी त्या गोळ्याच्या याच्यामुळे अक्षरशः पूर्ण शरीर लाल यायचं, डोळे लाल व्हायचे. म्हणजे कसं तरी अटॅक येईल की काय लक्षात यायला लागलं की नाही. आता त्याच्यानंतर आम्ही मंदिरात गेलो, दर्ग्यावरही गेलो आणि त्याच्यानंतर मित्रांनो जीवनामध्ये परत आनंद दिसायला लागला. आणि जे काही मी माझ्या जीवनाची अधोगती केली होती, कुठेतरी लक्षात यायला लागलं की ह्या सर्व चुका माझ्या हातून झालेल्या आहेत. परंतु तेव्हा मला रिहॅब सेंटर, अल्कोहोलिक्स अनॉनिमस याबद्दल काहीही माहीत नव्हती. कुठल्याच प्रकारची माहिती नव्हती. आणि तो प्रवास सुरू झाला मित्रांनो 3 वर्ष 2 महिने. जे मी आता प्रेझेंटली जो माझा काळ आहे, सेम याच्यामध्ये होतो मी. आणि एका मित्राच्या संगतीने जो माझा कंपनीमध्ये कलीग होता. सुरुवातीला आम्ही दोघे मिळूनच बसायचो. परंतु नंतर मी दूर झाल्यानंतर त्याचं अल्कोहोलिझम एवढं वाढलं की त्याचं सर्वस्व कुटुंब त्याला मी सोडून गेली. घरच्यांनी हाकलून लावलं. अक्षरशः दारोदार भटकत तो त्याची खूप दयनीय अवस्था झाली होती. आणि ते कुठेतरी मित्रांनो मी बघत होतो आणि मला त्यांनी एक दिवस बोलवलं. "मित्रा यार मला कोणीच मदत करत नाही. तू तरी थोडं सांग." मी दूर होतो पण मला प्रोग्राम काही माहीत नव्हता. माझं व्यक्तिमत्व तसंच होतं. त्याला घेऊन गेलो एका ठिकाणी. त्याच्यासोबत बसलो, बोललो आणि त्याने जे पार्सल आणलं होतं त्या पार्सलमध्ये त्याने चकना-वकना सर्वच सोबत नेलं होतं. माझ्या गाडीवरच मी त्याला बसवून नेलं होतं. त्याने तिथं गेल्यानंतर नाटकं सुरू केले. "तुला थोडी घ्यावंच लागेल." नाहीतर मी हायवे रोडच्या बाजूला आम्ही बसून होतो एका झाडाच्या खाली. तर तो म्हणत होता की तुला घ्यावंच लागेल नाहीतर मी इथं गाडीच्या समोर येऊन त्यानं दोनदा त्याचे प्रयत्न पाहिले. कारण तो फुल नशेमध्ये होता. मी म्हटलं यार चल 90 किंवा 1 पॅक घेतल्यानं काही होणार नाही आपल्याला काही विषय नाही. मी मित्रांनो ते 1 पॅक घेतला. त्याने 1 पॅक घेतला. त्याच्यानंतर उरलेली पुन्हा त्यांनी संपवली. मी संपवली. त्याच्यातच तो तिथंच रस्त्यावर बाजूला जे झाडात बसलो होतो आम्ही. तिथं पूर्णपणे तो बेहोश होऊन गेला. एवढा उच्चाधिपाड मला उचलतही नव्हता. मी त्याच्या घरी फोन लावला. त्याच्या घरी फोन लावल्यानंतर भावाने मोठी गाडी आणून त्याला घेऊन गेले. परंतु पंचायत माझी झाली होती. 3 वर्ष 2 महिन्यानंतर तो घेतलेला दारूचा घूट अख्खं माझं आयुष्य बदलवून टाकेल. आणि मी खरोखर माझ्या जीवनाची जे दयनीय अवस्था करून ठेवली त्याच्यानंतर मी खूप म्हणजे बिकट परिस्थितीमध्ये तिथून माझी सुरू झाली. त्यानंतर घरी कारण कुणाला माहीतच नव्हतं मी दारू पिणं बिमारी आहे, की हा आजार आहे. मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु
कोणीही माझं ऐकलं नाही आणि प्रत्येक वेळेस मला टार्गेट केलं जात होतं. आणि त्या खुनशी चीडमध्ये मी मित्रांनो सातत्याने प्यायला लागलो. आणि कसलाही विचार न करता मग ड्युटीकडे लक्ष नाही, स्वतःकडे लक्ष नाही, कुटुंबाकडे लक्ष नाही. सैरावैरा कंपनीचे कितीतरी वेळा वॉर्निंग्स आल्या होत्या. मॅनेजरने मला बहुत 2-3 वेळा समजावून सांगितलं की देखो अनंता जी, आपके साथ में परिवार है, लड़की है, वो बच्ची का तो भी ख्याल करो और बंद कर दो। आपका काम अच्छा है, लेकिन आपका जो ये सब पीना है जिसकी वजह से आप जो फॉलोअप में आज आप डॉक्टर लोगों से थोड़ा बहुत आपकी तू मैं हो जाती है, आप जितना चाहिए उतना फॉलोअप नाही दे पा रहे हो. कुठेतरी त्यांनी माझ्या लक्षात आणून दिलं. मी त्यांना होला हो लावायचो. परंतु मित्रांनो, परत शेवटच्या टप्प्यामध्ये मित्रांनो माझी नोकरी पण गेली. नोकरी गेली, मॅनेजर घरी आले होते. त्यांनी समजावून सांगितलं मला. 2 तास दिले माझ्यासाठी. नाही जमलं शेवटी मित्रांनो. माझ्यामध्ये एवढा अहंकार होता की मला सर बहुत सारी कंपनियां मेरे को मिल जाएंगी, यूरो या इनपुट्स जो भी है मेरे पास लिटरेचर आप लेके जा. त्यांनी माझ्या बायकोला समजवलं, मलाही समजवलं, पण नाही ऐकल्यानंतर तब्बल 5 ते 6 महिने मला जॉब नव्हता. चंद्रपूर शहरात मी राहत होतो फ्लॅटमध्ये. पोरगी लहान होती आणि घर चालवावं कसं. त्यावेळेस मित्रांनो मी अक्षरशः गोप अंगठी विकून ते दिवस काढले, जे होतं तेव्हा माझ्याकडे. आणि दारू तर पिणं सुरूच होतं. दारू प्यायसाठी काही विषय नाही. आणि त्याच्यानंतर माझ्या बायकोच्या लक्षात यायला लागलं की हा कधीही न थांबणारा झालेला आहे. नोकरी गेल्यावर मित्रांनो अजून दुसरी नोकरी लागली. तिथे 2-3 महिने काम केल्यावर त्या पण मॅनेजरनं मला घरी दारू पिऊन पकडलं आणि त्यांनी अक्षरशः मला त्याच्यावरून टर्मिनेट. म्हणजे शेवटच्या क्षणामध्ये काहीच राहिलं नव्हतं की मी म्हणजे जगू की मरू, काय करू. कारण पूर्णपणे ते डिपेंडन्सी त्या दारूवर आली होती आणि मला असं वाटत होतं की मी दारू नाही पिलं तर माझं जे शरीर जे मला साथ देत नव्हतं, थरकाप सुटत होता, डोकं भणभण करत होतं, पोटात दुखत होतं आणि एकदम असं वाटत होतं की आता मी मरतो की काय. मला थोडीशी तरी कोणतरी आणून द्या. आणि ह्या जेव्हा मी याच्यात राहायचो मित्रांनो, रडायचो. आणि माझी बायको सुद्धा मला कधी कधी माझ्यावर दया 50 रुपयाची घेऊन या, तुम्ही जाऊन पिऊन या. परंतु मित्रांनो मला त्याची पण जाणीव नव्हती. शेवटी माझ्याकडे विकण्यासारखं त्यावेळेस फक्त एक माझी बाईक होती आणि माझी ती जे मी उधारी करून त्यांनी माझी गाडी लटकवली एक दिवस. आणि बोले साहब, बोले अपना पैसा चुका दो नाही तो गाडी रख दो. बोला यार अभी पेमेंट होने का है. त्यांना माहित झालेलं होतं हाकलल्या गेलाय आणि याच्याकडे आज काहीच नाही राहिलं. मित्रांनो त्यांनी गाडी लटकवली. म्हटलं यार ठीक आहे, मैं मॅनेज करके कुछ तरी करतो. लहान भावाला फोन लावला. नागपूरमध्ये राहत होतो तो. त्यांनी मला पैसे पाठवले आणि मी ते गाडी सोडून. त्याच्यानंतर त्यानेही मला वॉर्निंग दिली होती, तुझी आज मदत करतो. त्यालाही मी सांगितलं नाही की माझी गाडी गहाण लावली आहे का, मी कोणत्या कामासाठी ते गहाण. परंतु त्याला मी तब्येतीचं कारण सांगून त्याला सांगितलं की मला नेक्स्ट कंपनीमध्ये इंटरव्ह्यू आहे माझा, पण तब्येत साथ देत नाही, शरीर थरकाप करत आहे, तर मला डॉक्टरचं ट्रीटमेंट घ्यावं लागेल. तर त्यांनी मला, त्याला माहित होतं कदाचित, पण त्याने एकदा विश्वास केला माझ्यावर. आणि मित्रांनो त्याच्यानंतर माझं हे असंच सुरू राहिलं. घरी माझ्या इन्कम सोर्स काहीच नव्हता. कसं बसं घर चालायचं म्हणजे ते सासू वगैरे सासरे वगैरे बायकोच्या अकाउंटला पैसे टाकायचे, त्याच्यातून त्यांचं किराणा सामान जे काही माझी बायको मॅनेज करत होती, बस तेच. एवढ्या मोठ्या सिटीमध्ये माझं तिथं कोणीच नव्हतं. फक्त आम्ही तिघच जण तिथं राहायचो. आणि कुठेतरी परत एक दिवस असंच भांडण झालं, पुन्हा तिथेच गेलो. मग परत त्याच्याकडे उधारी झाली आणि त्याने म्हटलं अभी, आप बोले अभी लास्ट टाइम को आपने दे दिया, मला भरोसा है ना आपको, मैं दे दूंगा. महिना झाला, सव्वा महिना, 1.5 महिना होऊन गेला. तो पैसे मागू मागू कंटाळून गेला. शेवटी त्यानं गाडी परत लटकवली आणि एक काम करो बोले, आपको अभी जॉब भी नहीं रहा, गाड़ी रख के क्या करते, पेट्रोल भरने के भी पैसे नहीं है बोले आपके पास में, अभी बेच दो बोले. कसलाही विचार न करता मित्रांनो त्याच्याकडून पहिले एक क्वार्टर घेतला, क्वार्टर पिला आणि मग त्याला म्हटलं ठीक आहे. त्याला विकून टाकली गाडी. जे काही त्याचे उधारे कापून जे काही 10-12 हजार रुपये आले होते, त्यातले काही पैसे घरी दिले आणि काही पैसे मी जवळ ठेवले की त्याला तर गरज आहे पैशाची. त्याच्यानंतर मित्रांनो माझी वाटचाल, मला वाटत नाही की मी कधीतरी थांबू शकणार होतो. मीटिंग झाली, घरच्यांनी बोलवलं, आई वडील, आई तर नव्हती, वडील भाऊ माझ्याकडून आले, तिकडनं त्यांचे सर्व आले. मीटिंग मध्ये ठरवण्यात आलं का आता तू आपल्या गावाला जा, तिथं गावाला जाऊन घरी राहा आणि एक व्यवस्थित आपला फार्मसिस्टचा जॉब कर. सर्व ठरलं मित्रांनो. ठरल्याप्रमाणे आम्ही घरी गेलो. मुलीची शाळेच्या सुट्ट्या लागल्या होत्या. घरी गेल्यानंतर वडील एलकुल भाऊ होता घरी. त्यांनी सरळ म्हटलं की बाबू म्हणे तुझी दारू सुटत नाही तोपर्यंत तुला या घरात जागा नाही. तर आम्हाला जिवंत राहायचं आहे म्हणे, तुझ्यासारखं काही असं हे. आणि लक्षात आलं आता का आपल्या काही इथं खरं नाही, आपल्याला इथं प्रयत्न केला भरपूर पण नाही जमला. शेवटी एक
मावस भाऊ राहता क्वार्टरवर, L&T मध्ये त्याच्या क्वार्टरवर राहिलो 15 दिवस. त्याच्यानंतर एका मित्राकडे राहिलो आणि देवाच्या कृपेने मला जिथं माझं घर होतं तिथंच मला एक रूम मिळाली, छोटीशी रूम, 2 रूमचं. आणि ईश्वराच्या कृपेने परत पुन्हा एकदा मला फार्मसीचा जॉब लागला. जॉब मित्रांनो व्यवस्थित करायला लागलो. आणि आता विचार केला, माझ्या बायकोने म्हटलं की आता आपल्या घरच्याने हात वर केले आहे, आज फक्त आपण तिघ जण आहोत. जर तुम्ही व्यवस्थित राहिले तर आपलं सर्व काही चांगलं होतं. परंतु मित्रांनो, मी प्रामाणिकपणे काम करायला लागलो. काम चांगलं होतं. माझ्या मालक जे होते माझ्या ओळखीचे होते पहिलेपासूनच. त्यांनी मला कामावर ठेवलं. सर्व गोष्टी व्यवस्थित सुरू झाल्या परत. आणि तसंच पुन्हा एकदा परत फसवा विचारायला 4 महिने झाले यार, आता पेमेंटही भेटला आज. घरी बायकोला फोन केला, मला आज काहीतरी घेऊन येतो खासाठी, नॉनव्हेज वगैरे. तर मला तिने म्हटलं हो ठीक आहे, लवकर घ्या घरी. तिलाही विश्वास होता की 4 महिने झाले, आता दूर आहे, व्यवस्थित येईल बा. मित्रांनो, फसवा विचार आला आणि माझे तिथे मित्र, जुने सहकारी मिळाले. त्यांच्या सोबत गेल्यावर दारूचा एक क्वार्टर पव्वा घेतला. अर्धा पिला, अर्धा घेऊन जातो म्हणून तर मग मित्रासोबत बसता बसता 1.5 क्वार्टर होऊन गेला खिशातली अर्धी. पुन्हा एक घेतली आणि ते मटण जागेवरच तिथंच दुकानात तिथून घेऊन गेलो. घरी 8:30ला पोहोचणारा माणूस 10:30 वाजता गेलो. घरी गेल्यावर एक बायकोला अजून एक धक्का बसला की हा माणूस पुन्हा असंच करताय. खूप मोठं भांडण झालं. त्याच्यानंतर तिला खूप वैताग झाला घरी. म्हणजे अक्षरशः तिला म्हणजे पश्चाताप होत होता की मी याच्यासोबत का राहत आहे. तरी मित्रांनो, तिला समजवून, तिच्याशी हुज्जत घालून, धमकी देऊन तिला मी समजवण्याचा प्रयत्न केला, पण ती समजत नव्हती. पण ती नंतर माझ्या वडिलांनी फोन केला, भावाला फोन केल्यानंतर थोडी बहुत समजली. त्याच्यानंतर मी परत दुकानात, माझं दुकान जरा सुरू होती, बंद नव्हतं काम. परंतु 3-4दा परत माझ्या हाताने ह्याच चुका झाल्यानंतर माझ्या मालकाने सुद्धा मला नोकरीवरून काढून, अक्षरशः किरायाची रूम होती. पोरीचं शिक्षण सुरू होतं. ऑटोवाल्याचे द्यासाठी पैसे नव्हते. तो म्हणत होता, भाऊ 2 महिने झाले पैसे नाही आले, भाऊ देतो पुढच्या महिन्यात. कुठून देणार होतो मित्रांनो, माझ्याकडे कामच नव्हतं तर पैसे येणार. आणि बायको कुठेतरी ₹100-50 शिवण क्लास, तिचं शिवणकाम सुरू होतं, त्यातले पैसे मित्रांनो मी चोरून घेऊन जायचो. तिच्यापाशी तरी कुठून पैसे येणार होते. घरची पूर्णपणे मदत बंद होती. कोणीही मला मदत करण्याच्या ह्याच्यात. आणि हे सर्व सुरू झालं. एक शेवटी बायको कंटाळली आणि ती एक दिवस महालक्ष्मीच्या निमित्तानं गावाला गेली मुलीला घेऊन, 2018 मध्ये. त्याच्यानंतर ती आलीच. आणि मी तिला सातत्याने फोन करायचो की पोरगी शाळा जात आहे, आता तरी ये, कारण पोरगी लहान आहे, तिला समजणार नाही, शाळेचं तिचं नुकसान होत आहे. माझ्या सासऱ्याने सरळ म्हटलं, जावई म्हणे तुमचं बस झालं, आता तुम्हाला भरपूर संध्या दिल्या म्हणे, आता मी माझी मुलगी पाठवणार नाही. तुम्हाला जर तुमची मुलगी एवढी प्रिय आहे म्हणे तर तुम्ही घेऊन जा. मित्रांनो, त्याच्यानंतर आमचं हळूहळू डिस्कनेक्शन व्हायला लागलं. हळूहळू कुठंतरी बोलणं बंद झालं, फोन बंद झाले. माझ्यासोबत त्यांची जी खुन्नस होती माझ्यावर आणि माझी त्यांच्यावर, ते कुठेतरी मित्रांनो भांडणामध्ये त्याचं रूपांतर व्हायला लागलं. तर पडेपर्यंत मग मी दारू प्यायला लागलो. कुठेही रस्त्यात पडून राहायचो. कुठेही माझ्या भावाला लोक सांगायचे, तर आपका भाई वापे गिरा आहे. मग तुम्हाला आणून आपल्या रूमवर टाकून द्यायचा, तिथे झोपून द्यायचा, दरवाजा टेकून चालला जायचा. वडिलांना चिंता होती, परंतु वडील पण काही करू शकत नव्हते, ते पण दारुडे होते. ते कसं तरी डब्बा आणून माझ्या दरवाजाला लावून ठेवून द्यायचे आणि कमीत कमी हा उठल्यावर 2 घास तरी खाईल. असं होतच नव्हतं मित्रांनो. आणि अक्षरशः मरणापर्यंत पोहोचलो. आणि माझ्या दोन्ही भावाने विचार केला की आता याला व्यसनमुक्ती केंद्रात टाकल्याशिवाय पर्याय नाही. त्यांनी मला बोलवलं, त्या दिवशी मला पूर्ण सूट दिली, तुला केवढी प्यायची तेवढी पिऊन टाक, उद्यापासून तुला त्या व्यसनमुक्ती केंद्रात जायचं. गेलो मित्रांनो, प्रामाणिकपणे गेलो. 40 दिवस उपचार घेतला. तिथं सांगण्यात आलं की मद्यपाश एक जीव घेणारा आजार आहे. त्या आजाराची लक्षणं सांगितली होती: मानसिक आकर्षण, शारीरिक ओढ, नैतिक अधपतन, पागलपण आणि अकाली मृत्यू. हे त्याचे 2 अंत सुद्धा सांगितले होते. त्याच्यासाठी उपाय सांगितला होता: 1 दिवसाचा आधार घ्या, 1 डे ॲट अ टाइम, 24 तास. सर्व मित्रांनो तिथं होला हो लावलं, परंतु माझ्या मनात काही वेगळंच होतं. एक रिझनमेंट कशासाठी आली होती की फक्त मला 8 दिवस माझ्या भावानं त्या केंद्रातून बाहेर लेट काढला. माझे बरोबरचे सर्व मित्र, त्यांची सुट्टी होऊन गेली, परंतु समोर 31 डिसेंबर असल्यामुळे त्यांनी मला 1 जानेवारीला सुट्टी दिली. माझ्या आज लक्षात येते की त्यांनी मला तेव्हा का सोडलं. परंतु ती खुन्नस घेऊन बाहेर निघालो. कुठेतरी एक दाखवायचं होतं, ढोंग करायचं होतं की मी किती चांगला, मी किती आज व्यवस्थित झालो. परत मला त्या मालकाकडे माझ्या भावाने घेऊन जाऊन मला जॉब मिळवून दिला. जॉब करायला लागलो मित्रांनो. त्यांनी वॉर्निंग दिली होती, एकही चूक झाली तरी आम्ही तुला ठेवणार नाही.
कारण त्यांनी माझ्या वारंवार चुका पोटात घातल्या होत्या, मला माफ केलं होतं. आणि माझं त्या जुन्या मित्रासोबत फिरणं, त्यांच्यासोबत उठणं बसणं ते सुरू होतं. आणि एक दिवस सकाळी मॉर्निंग वॉकला गेलो आणि परत येताना मित्रांनो त्यांच्या संगतीत दारूचा ग्लास परत आला. आणि हळूहळू माझ्या घरच्यांचा आलेला विश्वास सर्वस्व मी पूर्णपणे गमावून टाकला. आणि लक्षात आलं की आता आपलं कोणीच मालकाने 2-3 महिने कसं तरी ऍडजस्ट केलं. त्याच्यानंतर बिलकुल त्यांनी सरळ म्हटलं की तू आपलं आता पाहून घे. त्याच्यानंतर घरच्यांनी म्हटलं की बापू तू आता आपलं पाहून घे, इथे पण तुला जागा नाही. जाव तू कुठे जाव. घरमालकाने म्हटलं बापू तुला दारू प्यायला पैसे नाही, किराया द्यायला पैसे नाही. 42,000 रुपये किराया झाला होता अंगावर लाईट बिल पकडून. त्यांनी म्हटलं बापू सामान तुझं तुला का कपडे लागते घेऊन जा आणि बाकी इथंच राहू दे. अक्षरशः त्यांनी घराच्या बाहेर काढलं. जाणार कुठं होतो भावाकडे गेलो. भावाकडे त्यांनी सरळ म्हटलं हे पैसे घे, आपलं तिकीट काढ, कुठे जायचं कुठे जायचं जा. त्याच्यानंतर मित्रांनो विचार केला आता आपण चांगलं जगा. जे काही माझ्यासोबत घडत होतं ते त्याची जाणीव नव्हती. आणि हळूहळू लक्षात यायला लागलं की आज मी जर थांबलो नाही तर माझी अधोगती 100% होणार आहे. आणि तेच लक्षात यायला लागलं. परंतु ओढच ते तेवढी होती तर मी थांबण्याचा प्रयत्न करत होतो. इच्छा मुळात खूप राहायची की नाही यार आता आपल्याला चांगलं जीवन जगायचं आहे. परंतु काय माहित त्या डिप्रेशन मध्ये, त्या रिझाइनमेंट मध्ये किंवा त्या जुन्या आठवणीमध्ये गेलो की परत तो ग्लास घ्यायचो. आणि मित्रांनो तेच माझं सुरू झालं. हळूहळू लक्षातच येत नव्हतं की मी मराव की जगाव की काय करावं. चांगला जॉब भेटला होता, पुन्हा चंद्रपूरला आलो. तो पण मित्रांनो काही महिने काढले आणि त्याच्यानंतर तिथं अक्षरशः एका पाटल्यावर खर्रे गोटायला लागलो. 50 रुपये 100 रुपये भेटत होते. गुपचूप खाऊन दिवस काढायला लागलो कारण की जेवणाचे पैसे राहायचे नाही. सर्व पैसा ड्रिंक मध्ये खर्च होऊन जायचा. आणि हळूहळू लक्षात आलं की आता आपण मरणार 100%. ठरवून टाकलं होतं की आपल्याला कोणीच नाही. भावाने पुन्हा एकदा मदत देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी रूम करून दिली. त्यांनी म्हटलं की आता चांगलं राहतील एक चान्स देतो पुन्हा. परंतु नाही झालं. ती जी ओढ होती, जे व्यक्तिमत्व होतं माझं, ते व्यक्तिमत्व मला स्वस्थ बसू देत. मी काही ना काही एक ना एक दिवस त्या दारूला मॅनेज करू शकतो, चांगलं पिऊ शकतो. आणि मित्रांनो हे शेवटच्या क्षणापर्यंत मी करत. त्यानंतर तिकडे वणीला आलो सरांसोबत. त्यांनी म्हटलं की व्यसनमुक्ती केंद्रात आपल्याला जायचं आहे. व्यसनमुक्ती केंद्र तिथं बनायचंच होतं. एका शेतात राहू लागलो मित्रांनो त्यांच्यासोबत. तिथंच बैलाचं कुठं तिथंच झोपायचं, भाजी-भात खायचं. तिथं पोळ्या वगैरे काही आपल्याकडे सुविधाच नव्हती तेव्हा तिथं काही. आणि शेतामध्ये जे काही त्यांचं फुलाची शेती होती, फुल तोडायचे, वांगे तोडायचे, पाणी मारायचं, झाडून करायचं, जे काही तिथं काम, पैसे वगैरे काही नव्हते मित्रांनो. फक्त तिथं 1-2 टाइम खायची सोय आणि झोपण्यासाठी जागा होती म्हणून तेवढं काम करत होतो. जास्त दिवस चालला नाही मित्रांनो. त्याच्यानंतर तिथून पळून गेलो मी. मला तिथं करमत नव्हतं. त्याच्या माझ्या मित्राला फोन करून त्याने माझ्या अकाउंटला पैसे टाकले होते. आणि ते पैसे मी रिसीव्ह करण्यासाठी गेलो. वणीमध्ये आलो होतो तेव्हा. मी वणीच्या दूर राहत होतो. वणीमध्ये आलो आणि आधार कार्डने पैसे काढले. तेव्हा मी 2-3 महिने थांबून होतो. 2-3 महिन्यानंतर परत तो घूट मित्रांनो घेतला. परंतु त्यावेळेस मापातच होतो. तेवढं काही जास्त नाही घेतली होती. 1.5-2 घेतली होती, परंतु व्यवस्थित होतो. मी सरांचा Android मोबाईल घेऊन गेलो होतो. त्यांनी मला ते कॉल करत करत शोधलं आणि आपल्या त्या जुन्या शेताच्या तिथं आणून ठेवलं. परंतु सकाळी सरांना शाळेत जाऊ दिला आणि मी पळून गेलो तिथून. त्याच्यानंतर जाव तर कुठं जावं, कोणताच नातेवाईक कोणीच उभं ठेवत नव्हतं. घरच्यांसोबत संपर्क तुटलेला होता. बायको मुलगी तर तिकडे होती. कोर्टात केस सुरू झाली होती हे मला नंतर माहीत झालं. परंतु माझ्या लक्षात येत नव्हतं की मी काय करावं. नागपूरला गेलो भावाकडे. त्याचं क्वार्टर मी बघितलं होतं. रात्री 10:30 पावणे 11 त्याच्या घरी पोहोचलो. माझी अवस्था नव्हता ड्युटीवर. फोन केला. भाऊसाहेबांनी फोन माझ्यासोबत बोलणं करून दिलं. त्यांना म्हटलं ठीक आहे फ्रेश हो, झोपून जा. पण बाकीचं नंतर पाहू सकाळी. माझी जी अवस्था पाहिली त्यानं. सकाळी बोललो आम्ही बऱ्याच वेळ. त्यानं म्हटलं ठीक आहे, तुला सुधारायचं आहे ना, मी तुला चान्स देतो अजून एक. माझ्याकडे राहा. 1 महिना त्याच्याकडे थांबलो मित्रांनो. त्यांनी माझ्याकडे काहीच नव्हतं. त्यानं मला कपडे, जुते, मोबाईल पासून सर्वच घेऊन दिलं. आणि त्याने म्हटलं आता बाबू म्हणे, माझा लहान भाऊ सर्वात. त्याने म्हटलं की आता तुला एक चांगला माणूस म्हणून जीवन जगायचं आहे. मी तुला एक शेवटची संधी देत आहोत. भरपूरदा त्याने संधी दिली. 28 दिवसानंतर तिथून घरून बाहेर पडलो. 2 नवीन बॅगा एका बॅगमध्ये.
माझे डॉक्युमेंट्स होते, ते बॅग होती माझ्याकडे. एक बॅग हरवली. आलो मित्रांनो बस स्टँडवर आलो. घरून नाश्ता वगैरे करून आलो होतो. तिथंच एक माझा जुना कलीग भेटला नागपूरला तिथं. "अरे अनंत भाई इधर कहाँ?" बोले. "कहीं नहीं भाई" बोला, "चंद्रपूर जा रहा हूँ ऐसे ऐसे काम से." एकदम बॉडी टकाटक झाली होती. रोज फिरायचो, व्यायाम करायचो, एकदम व्यवस्थित. शर्टिंग शूटिंग टॉप टिप एकदम. तसं काही मी एमआरच आहे अशा प्रकारचं माझं व्यक्तिमत्व मी बनवून घेतलेलं होतं. परंतु त्याने असं एक छोटीसी ऑफर दिली, "चलो अनंता भाई बहुत साल हुए आपसे मुलाकात नहीं हुई. चलो बाजू के वहाँ पे बैठेंगे." मैं बोला, "नहीं यार भाई" बोला, मैं इडली विडली खा के आया हूँ. अभी तो मैं कुछ ले ही नहीं सकता और मुझे चंद्रपूर जाना है." बस मी एवढंच बोललो. त्यानं अर्धा तास माझ्यासोबत टाइमपास केला. मग तो म्हणे, "ठीक आहे अनंत भाई मैं चलता हूँ" बोले. त्याच्यानंतर मित्रांनो मनात विचार आला, चला यार म्हटलं तू एवढा फोर्स करता एवढ्या वर्षानं भेटला. कित्येकदा आपण त्याला पाजली, आज त्याच्याकडून प्यायला काय हरकत आहे. गेलो मित्रांनो त्याच्यासोबत. पण त्याचं लिमिटेशन होतं. एक ऑर्डर घेतला दोघांनी, त्याच्यातली अर्धी-अर्धी घेतली. तो म्हणे, "ठीक है भाई मैं जाता हूँ" बोले. "छुट्टी पे हूँ, मैं अभी ऐसा करने जा रहा हूँ, वैसा करने जा रहा हूँ." त्याचं ऐकलं आणि तो चालला गेला. परंतु आता माझ्या पोटामध्ये 90 गेलेली होती. परंतु असं वाटत होतं का आता इथून गेल्यावर तर उद्यापासून ड्युटी जॉइन करणार आहोत. उद्यापासून आपल्याला दारू प्यायला भेटणार नाही. आज थोडीशी पिऊन घेऊ ना. मग इंग्लिशमध्ये पैसे कशाला घालायचे? भावाने दिलेले मेहनतीचे पैसे. त्याला तिथंच एक भिंगरीचं दुकान दिसलं. देशी भट्टी, देशी दारूचे दुकान. तिथे गेलो. पहिल्यांदाच भिंगरी पिली आयुष्यामध्ये. मी म्हटलं, "भैया 2 पैके विलायची एक जे फ्लेवर होते वेगवेगळे. संतरा है क्या?" बोला. "नहीं, नहीं" बोले. "हमारे नागपूर में ये भिंगरी." मित्रांनो घेतली भिंगरी छोटा टिल्लू. चांगलं वाटलं. त्याच्यानंतर दुसरा घेतला. 2 झाले. मग नंतर आजूबाजूचे लोकं जमा झाले. ते बोलण्यामध्ये त्यांच्यासोबत कशी दोस्ती झाली, काय झालं माहीत नाही. आणि तो दोस्ती झाली माझी. एक बॅग डॉक्युमेंट्सवाले मी त्या बाजूच्या पांढऱ्या ठेवून दिली. त्याच्याकडून एक सिगारेट आणि खर्रा घेतला. पण यांच्यासोबत दोस्ती करता करता कधी मी तिथं ढाळून गेलो आणि ते कोण होते, काय होते माहित नव्हतं मित्रांनो. तिथे झोपून रात्रीपर्यंत माझी त्यांनी बॅग, मोबाईल सर्व खिशातलं जे काही सामान होतं सर्व घेऊन गेले. मला काहीच माहित नाही. उठलो रात्री, पांढरेवाला खुला होता. "क्या भैया" बोले, "हाँ, इतना सब कुछ तुम्हारे पास था" बोले, "आज अभी क्या है" बोले, "मेरे पास में जो बची है वो बैग है" बोले, "खाली, बाकी तो सब कुछ वो ले गए" बोले. "तुम यहाँ पे आए काहे को" बोले, "इनकी संगत में लगे कैसे" बोला. "भैया" बोला, "मेरे को मालूम ही नहीं. मेरे को कुछ याद ही नाही" बोला. मला काही आठवतच नव्हतं. सोबत म्हणजे एक मोठेपणा दाखवायची जी सवय होती, "मैं तेरे को पिलाऊंगा." जे माझं दुकान असताना करायचो, तेच सेम त्यावेळेस घडलं. आणि अक्षरशः माझ्यासोबत मला गावाला जायला चंद्रपूरला जायसाठी ईश्वराची कृपा झाली. एका काकासोबत बसमध्ये चढलो. त्यांनी सांगितलं मी असं-असं. त्यांनी मला वरोरापर्यंत नेलं. तिथून मग त्यांनी मला बापू म्हणे मी येथपर्यंतच आहे. ते बसमधून उतरलो. तिथून पुन्हा 45-50 किलोमीटर समोर जायचं होतं. ते जाणार कसं? ट्रॅव्हल्सला हात दाखवला. ट्रॅव्हल्स थांबली. ट्रॅव्हल्समध्ये बसलो. त्यांनी अर्धा किलोमीटर मग पर्यंत नेलं आणि तिकीट बोले भैया मैं चंद्रपुर में जाने के बाद पैसे मिल जाएंगे. त्याने उतरवून दिलं खाली. दारूचा घमघम वास येतो. माझा अवतार पाहिला त्यांनी कपडे भरून आणि तिथं कंडक्टरनं उतरवल्यानंतर आता मी म्हणलं काय करावं यार एवढ्या रात्री कोण नाही. पुन्हा ईश्वराची कृपा झाली. एक म्हणजे एक बंधू आला तिथं आणि त्याने विचारलं, "बापू कुठं चालला?" म्हटलं, "भाऊ चंद्रपूरला जायचं आहे, पण असं-असं झालंय." "दारू पिऊन आहेस का?" म्हणे. मी म्हणलं, "होतो पिऊन, आता उतरली." म्हणलं. "ठीक आहे बस" म्हणे. त्याने मला सोडून दिलं. तिथं आल्यानंतर माझी जी जुनी रूम होती तिथे जे माझे मित्र होते, तिथे गेलो पण तिथेही कोणीच नव्हतं. लॉक करून होता. शेवटी त्या मंदिरात झोपलो. सकाळी उठून त्या माझ्याकडे डायरीवर फोन नंबर लिहून होता. त्याला फोन केला, "तुम्हाला घ्यायला आला." भाऊ म्हणे, "अनंत भाऊ कसं काय आहे?" त्यानं पाहून घेतला माझा अवतार. हा कसा काय फार्मसीने माझा पहिल्यांदा परिचय झाला त्यावेळेस. कारण माझ्या मित्राच्या थ्रू मी त्याच्याकडे गेलो. मी त्याच्याकडे 2-4 दिवस म्हणजे पैसे मागून थोडंसं इकडे-तिकडे दारू पिणं नाटकं सुरू केले. त्याच्याकडे महिना दीड महिना काम केलं, परंतु माझं काही मन लागत नव्हतं. कुठेतरी लक्षात यायला लागलं हा काही आपल्या कामाचा माणूस नाही. त्याने माझे डॉक्युमेंट्स दिले. "तुझा हिशोब घे भाऊ" म्हणे, "तू मोकळा हो." त्याच्यानंतर मित्रांनो परत रागामध्ये जाऊन दारू पिली. पुन्हा परत वणीकडे आलो. आणि तेव्हा व्यसनमुक्ती केंद्र सुरू झालेलं होतं. त्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आलो. तिथं पेशंट कोणीच नव्हते. मी आणि एक माझा सहकारी होता. आम्ही दोघं जण राहू लागलो. आणि सर यायचे. सोबतच हळूहळू वाटचाल सुरू झाली. परंतु मी रमलो नाही मित्रांनो कधीच. जसं अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये आल्यावर रमलो. तिथून माझं जाणं येणं सुरूच होतं. शेवटचा काळ असा आला की कोरोनाच्या काळामध्ये खूप भयंकर अवस्था झाली होती. अक्षरशः बस स्टँडवर, पेट्रोल पंपावर झोपावं लागलं. पाकीटचे जेवण खावं लागलं. जे काही काम भेटत होतं कोरोनामध्ये सर्व ज्या कंपनीत कामाला होतो सिव्हिलचं काम करता करता वरून खाली पडलो आणि माझा पाय फ्रॅक्चर झाला. त्याच्यानंतर मग माझे खायचे वांदे आले, दारू प्यायचे वांदे आले. तरी पण ओळखीमुळे माझ्या स्वभावामुळे मला लोक थोडी बहुत मदत करत होते. मी माझ्या त्याच्या मोबाईलवरून फोन करून पैसे
अकाउंटवर टाकत होतो, म्हणजे मागवत होतो आणि ते आधार कार्डनं पैसे काढून दारू. मित्रांनो काही दिवस चालला आणि असं वाटलं की अरे भरपूर झालं यार आता. शेतातले कामं केले, शेतातले पुंजाने उचलून फेकले, बाया जे ते कचरा साफ करतात. सकाळी 7 वाजता जाऊन 12 वाजेपर्यंत काम करायचं, 12 वाजता पुन्हा नाश्ता करून आलं की पुन्हा 90 मारून पुन्हा थोडा वेळ काम करायचं, पुन्हा 3-4 वाजता पुन्हा जायचं, पुन्हा 90 मारायचे. मग मला संध्याकाळी पुन्हा एक काही नाश्ता करायचा आणि ते काय बिल्डिंगचं काम सुरू होतं, त्या बिल्डिंगमध्ये जाऊन झोपत जायचं. असंच सुरू होतं मित्रांनो. परंतु एक दिवस असं मनात विचार आला सकाळी सकाळी की आता नंतर भरपूर झालं यार, आता काही जिंदगी नको यार. कुणीच नाही, बाप नाही, भाऊ नाही, बायको नाही, पोरं नाही. म्हणजे कुठपर्यंत असं जगायचं आणि ह्या जीवनाला काही अर्थ नाही. म्हणजे दिवस कसे होते, एकेकाळचा तू राजा माणूस, हं, इकडे तिकडे आलिशान फिरणारा, चार चौघात बसणारा, आणि आज तुझे दिवस कसे पलटले आणि तू आज कोणत्या स्थितीमध्ये आला. मित्रांनो, जाणीव झाली. मी मग विचार केला का नाही, आता आपण आपलं जीवन संपवून टाकायचं. आणि सकाळी फोन केला माझ्या वडिलाला. सकाळी मला वाटते 7:30-8 वाजता, न दारू पिता. बाबा म्हटलं शेवटचं बोलणं करतो तुझं. काहून रे, काय झालं म्हणते. म्हटलं काय नाही, म्हटलं झालं, म्हटलं भरपूर आता जीवन जगलो, म्हटलं मी वयाचे 37 38 होतो मी तेव्हा. म्हटलं मी त्यांना. तर त्यांनी मला एकदम रिक्वेस्ट केली की तू बापू काही करण्याच्या पहिले म्हणे, म्हटलं का पाहिजे, पैसे पाहिजे दे, पाठवतो, तू एकदा पुन्हा व्यसनमुक्ती केंद्रात जा. गेलो मित्रांनो त्यांच्या शब्दाखातीर. मी म्हटलं एक शेवटचा माणूस बनून या, कारण की मी देवावर इतका नाराज होतो ना की मला वाटायचं की यार ईश्वर माझ्यासाठी कुठं आहे. मग मी लहानपणापासून पूजा करायचो, भजन म्हणायचो, हार्मोनियम वाजवायचो, आरती करायचो. मग देव कुठं आहे माझ्यासाठी, देव का बरं माझी मदत करत नाहीये. परंतु मला काही सुचत नव्हतं. सर्वस्व गमावलेला व्यक्ती होतो मी शेवटच्या क्षणी. भावाने 200-300 रुपये पाठवले, त्या पैसे घेऊन कोरोनामध्ये पूर्ण ट्रान्सपोर्टही बंद होती. जे मिळेल त्या गाडीवर बसून जावं लागत होतं. शेवटी भट्टीत जाऊन एक क्वार्टर घेतला, देशीचा मारला तिथंच. उरलेल्या पैशानं त्या ट्रकवर बसून कसं तरी 2 माणसांना उचलून मला त्या कॅमेजमध्ये टाकलं, कारण की चढणं होत नव्हतं, पाय फ्रॅक्चर होता. तिथून आल्यानंतर माझ्या शेतीवर गेलो. तिथं गेलो, तुम्ही फोन केला वडिलांना, म्हणलं बाबा मला पैसे पाहिजे. ठीक आहे म्हणे, काकाला फोन दे. काकानं मग 1000 रुपये दिले. ते पैसे घेतले, पुन्हा 100चा पवा घेतला ब्लॅकमध्ये पुन्हा, आणि त्या वणीमध्ये पोहोचलो. वणीमध्ये आलो, तिथं माझे जुने सोबती होते, सर्वांनी पाजली आणि मी कधी डॅहून गेलो माहितच नाही. माझ्याकडे तेव्हा काहीच नव्हतं, कपडे नव्हते, बॅग्स नव्हते, डॉक्युमेंट नव्हतं, सर्व चोरी गेलं होतं. फक्त माझ्याकडे एक थैली होती, ज्याच्यामध्ये एक टावेल, एक चड्डी, बन्या, एवढंच होतं. आणि 1.5 महिन्यापासून मागच्या मी अंघोळ केलेली नव्हती, कारण की कपडे नव्हते. आणि मी कधी विचारही नाही केला आपल्याला कोणतं का कुठं कोण पाहणार आहे. तर अशा विचारामध्ये मित्रांनो व्यसनमुक्ती केंद्रामध्ये संध्याकाळी पडत झडत गेलो. तर मला घ्यायला तयार नव्हते. का तू किती वेळा येते म्हणे. 3 वेळ 4 वेळ खूप वेळ झाला. परंतु मित्रांनो त्यांनी त्यांच्या रिक्वेस्ट केली. त्यांनी मला शेवटचं म्हणलं सर एक संधी द्या. त्याच्यानंतर जर दारू पिलं तर मी त्या दिवशी आत्महत्याच करून टाकतो. मी ठरवून आलो. ठीक आहे अनंता म्हणते तर तुला एकदा आम्ही चान्स देऊ. गेलो मित्रांनो, भरती झालो. त्याच्यानंतर किंतु परंतुचा जंतू मनात होताच. आम्ही जे काही केलं खरोखर चांगलं केलं का कसं वाईट केलं का माहित नव्हतं. परंतु तिथं गेलो आणि हळूहळू जे पॉझिटिव्ह माहित नाही, तिथे गेल्यानंतर 4-5 दिवसात विचार यायला लागले का यार अनंत तू का करून ठेवलेलं लाईफचं आपल्या. एवढा कसा तू खालच्या दर्जावर जाऊन सर्व करू शकतो. माहित नाही मित्रांनो ते ईश्वराचा आवाज होता का माहित नाही. अनंत तू इथून निघाल्यावर तुला माणूस बनून निघायचं आहे. आणि मित्रांनो सातत्याने अ, व्यसनमुक्ती केंद्रामध्ये सेवेमध्येच होतो. पहिलेही होतो, तेव्हाही होतो. आणि पण त्यावेळेस लंगडं असून सुद्धा मी सर्व गोष्टी करायचो. फिजिकल फिटनेस नव्हता पायामध्ये, कारण हे नव्हतं तर. परंतु मी हळूहळू कुठेतरी करायला लागलो. आणि ऑनलाईन पोलीस अनॅनिमसचा मेसेज पण मला तिथूनच सेंटरमधूनच मिळाला. आणि मित्रांनो त्या मीटिंग करायला लागलो ना, काही महिन्यातच मला तिथे एक शेततलावाचं काम सुरू झालं आणि तिथं मला एक खोदकाम भेटलं, मजुरीचं काम भेटलं. तिथे 10 दिवस काम केलं. आणि मग त्या पूर्ण काम झाल्यानंतर त्यांनी म्हटलं की सिक्योरिटी का काम करोगे क्या यहाँ पे. मला क्यों नहीं सर, पेमेंट कितना दोगे. मला 4,000 रुपये देंगे. मला रात को आपको यहाँ पे 7 बजे से सुबह 7 बजे तक रहना पड़ेगा. मला हो ठीक आहे. दिवसभर व्यसनमुक्ती केंद्रातले कामं करायचो, कारण 2 टाइम खायला भेटत होतं. संध्याकाळी इकडे येऊन आपली एक बोतरी घेऊन तिथं शेतामध्ये आपल्या ह्याच्यात एक त्यांनी झोपडी बनवून दिली होती मला, टिनाची दावा द्यायची, त्याच्यात झोपायचो. तिथं फक्त एक लाईट होता, फॅन वगैरे लावायचा होता. आणि हळूहळू दिवस निघत गेले मित्रांनो. माझी पहिल्यांदा सात्विकची जे म्हणण्यापेक्षा दारूच्या दूर राहायला लागलो. आणि व्यसनमुक्ती केंद्राच्याच बाजूचा एक बांधव होता, त्यांच्या मोबाईलवरून ऑनलाईन मीटिंग करायला लागलो, कारण माझ्याकडे मोबाईल नव्हता. त्या साहेबांनी जिओचा मोबाईल दिला होता माझ्या पैशातून, परंतु नाही जमलं त्याच्यावरून.
मला मीटिंग जमली नाही त्याच्यावर. आणि मग मीटिंगची जी ऊब लागली आणि त्या आपल्या बांधवाच्या आत्मकथनातून हळूहळू कळायला लागली, की "अनंता यार, तू असा सर्व काही तुझ्यासोबत घडलं आहे. मग हे लोकं जर 5 वर्ष, 10 वर्ष, कोणी म्हणत होते 20 वर्ष, एक-एक दिवसाच्या आधारे आम्ही दूर आहोत, मग मी का नाही राहू शकत?" एक पेटून उठलो मित्रांनो. स्वतःला ठरवून घेतलं, की बस अभी कुछ नहीं, बस अनंता तुझे अपने लिए जीना है. खड्ड्यात गेली ती फॅमिली, खड्ड्यात गेले ते भाऊ, खड्ड्यात गेले परिवार. कोणीच कोणाचं होत नाही. ठरवून घेतलं आणि एकटा मित्रांनो जीवन जगणं. माहित नाही का कोणता जोश आला होता, कोणतं काय संचारलं होतं. आणि मित्रांनो सुरुवात झाली आणि ऑनलाईन मीटिंगमध्ये जे प्रश्न विचारायला लागलो, शेअरिंग करू लागलो हळूहळू. हाच एक शेवटचा माझ्यासाठी स्टेशन आहे. स्वतःहून मित्रांनो प्रश्न विचारल्यानंतर मला हळूहळू लक्षात यायला लागलं, की माझी कोर्टात केस सुरू होती. डोमेस्टिक व्हायलन्स, मेंटेनन्सची केस, डिव्होर्सची केस. जायचो, यायचो, जायचो, यायचो. ओढ लागली होती बायकोची त्यामध्ये, कारण तिला बघायला लागलो होतो. पण ती माझ्याकडे बघत नव्हती. ती म्हणत होती, की "तू मेला तरी चालते, पण आम्ही तुझ्याकडे येणार नाही." पोरगी बोलायला तयार नाही. मग ओल्ड टायमरची मदत घ्यायला लागलो. "साहेब 20 महिने झाले इथंच राहत आहोत. तरी बायको बोलत नाही, काही नाही." तिचं मन वळवण्याचा प्रयत्न करायचो. परंतु त्या झोपडीतच माझं मी जीवन किती दिवस काढणार आहे असंही मला वाटायला लागलं. परंतु ओल्ड टायमरला सांगितलं, की "फक्त तू घुटण्यावर मनातून प्रार्थना करतो. ईश्वर तुझ्यासाठी नक्की मदत करेल. यानंतर तू प्रामाणिक राहा." खरोखर मित्रांनो त्या ईश्वराला प्रार्थना करायला लागलो. मी त्या ईश्वराला प्रार्थना केली, की "देवा, माझे जीवन अस्तव्यस्त होण्यास मी स्वतः जबाबदार आहे. ते सर्व मीच केले आहे, परंतु मला ते दुरुस्त कर. मला शक्ती आणि आशा ताकद दे, ज्यामुळे मी माझ्या निर्भयपणे आढावा घेऊ शकतो आणि माझ्या जीवनात एक नवीन परिपूर्ण कार्य करण्यासाठी तू मला बळ दे." अशी मी रोजच्या रोज प्रार्थना करायला लागलो मित्रांनो. आत्मशांतीची प्रार्थना रोजही करायचो. मग माझ्याकडे बुक्स आले, बुक्स वाचायला लागलो. हळू मित्रांनो डेचं नाईटवर आलो. डे नाईट ड्युटी सुरू झाली. 8,000 पेमेंट झाला. नंतर त्यांनी काही महिन्यात माझं काम पाहून त्यांनी मला साइड इन्चार्ज केलं. माझ्याकडे गाडी-घोडी आली. मग सर्व साइडवर फिरायला लागलो मी. आणि कुठेतरी पण माझ्या घरच्यांसोबत माझं बोलणं नव्हतं तेव्हा. कारण त्यांचा अजूनही माझ्यावर विश्वास आलेला नव्हता. आणि कुठेतरी गिल्ट व्हायचं मधात, मला वाटायचं तसं. परंतु हळू मित्रांनो एक सातत्य ठेवलं. फिजिकल सुरू झालं. फिजिकल मीटिंग आणि तिथं मला एकच शब्द सांगण्यात आलं, की "अनंता येत राहा. हे दिवस जातील." खरोखर मित्रांनो हे दिवस जातील म्हणजे नेमकं माझ्यासोबत काय होणार होतं माहित नव्हतं मित्रांनो. परंतु मी सातत्याने येत गेलो, ऐकत गेलो, ऐकण्यातून शिकत गेलो, शिकण्यासाठी आणि हळूहळू मित्रांनो 1 वर्ष झाला टोकन घेतलं. मी एकटाच होतो आणि त्याच्यानंतर माहित नाही 3 जानेवारी 2022 मध्ये तो चमत्कार झाला, ज्या दिवशी माझी पत्नी येण्यासाठी तयार झाली. आणि तिथं गेल्यानंतर मी सर्व फॉर्मॅलिटीज, माझे वडील तेव्हा जिवंत होते. त्यांना घेऊन गेलो आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सर्व काही लिखापडी करून 2 महिन्यानंतर त्यांनी माझ्याकडे येऊन बघितलं, "हा कुठं काम करतो, का करतो?" सर्व बघितल्यानंतर 2 महिन्यानंतर मी तो जॉब पण सोडला. कारण की माझ्या एका बांधवा देवदूताप्रमाणे माझ्याकडे आला आणि त्यांनी म्हटलं, की "भाऊ आपल्या फील्डमध्ये वापस येता का?" म्हटलं, "हो, काहून नाही?" त्याच्या पहिले माझा ॲक्सिडेंट झाला होता. तिथे मी 1.5 महिना खाटेवर होतो. आणि तेव्हापासून मला हा दुसऱ्या पायाचा पण त्रास सुरू झाला. आता हिप रिप्लेसमेंट पर्यंत येऊन आहे. परंतु सध्या आपली परिस्थिती नसल्यामुळे आजही मित्रांनो ते दिवस काढत आहोत. आणि मला माहित आहे एक ना एक दिवस मी हळूहळू याच्यावरही मात करेल. कारण इच्छाशक्ती आणि आशा, अनुभवशक्तीचा जो मला परमेश्वर आज ताकद देत आहे मित्रांनो, हे बळ आणि बळ हे केवळ आणि केवळ आपल्या फेलोशिपमुळे होत आहे, आपल्या बांधवामुळे होत आहे. नाहीतर मला कधीच नाही वाटलं, की हे दिवस माझे कोणते दिवस होते आणि कोणत्या महिन्यात मी कसं होणार होतो. परंतु मित्रांनो स्वतःवर प्रामाणिकपणे काम करायला लागलो. 1.5 वर्षामध्ये खूप साऱ्या अपेक्षा माझ्याकडून स्वतःकडून करायला लागलो. इगो वाढला होता. पिंक क्लाउडमध्ये फिरत होतो. गाडी-घोडी आली होती. पैसा दिसायला लागला होता. लाखो रुपये कंपनीचे यायचे. आणि हळू मित्रांनो कुठेतरी एक पिंक क्लाउड स्टेज आली. आणि असं वाटायला लागलं, की आता माझ्याकडे सर्व येत आहे. परंतु नाही मित्रांनो. 14व्या महिन्यामध्ये मी स्लीप होता वाचलो. मदत घेतली म्हणून वाचलो. 17व्या महिन्यामध्ये स्लीप होता वाचलो. कारण की तेव्हा पण एक खुन्नस जी माझ्या अंदर भरलेली होती. मुन्शीमध्ये तेच घडत गेलं. परंतु अल्कोहोलिक्स अनोनिमसचा कार्यक्रम सोबत होता. आपल्या बांधवाचं प्रेम, सहकार्य आणि मार्गदर्शन होतं मित्रांनो. त्यामुळे मी कधीच मागे वळून बघितलं नाही. कारण तुम्ही बांधवांनी मला सांगितले, की "अनंत एकटा असेल तरी चालेल, एकटा प्रामाणिकपणे चाल. हे दिवस जाणार आहे." आणि मित्रांनो सातत्याने मीटिंग्स, सातत्याने स्पॉन्सर घेतला. मग इनिशियल स्पॉन्सर, स्पॉन्सर आणि हळूहळू त्यांच्या संपर्कात येऊन मित्रांनो हळूहळू कळायला लागलं, की माझ्यामध्ये जो काही बिघाड झालेला आहे, व्यक्तिमत्वातला बिघाड, स्वभाव दोष, चारित्रिक दोष, हळूहळू मित्रांनो कामाला सुरुवात झाली. काम करायला लागलो. पायऱ्यावर काम करायला गेलेला परिवार परत आला. एक जीवनाची जी मावळलेली आशा होती, ती आशा परत आली.
आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये पहिल्या वर्षापासूनच सेवेमध्ये उतरलो. 1 वर्ष झाल्यानंतर मला त्यांनी चेअरमन केलं. चेअरमन त्या स्वरूपामध्ये मला जे काही सेवा मी केली त्यासाठी आजही त्या परमेश्वराचा खूप खूप अत्यंत आभारी आहे, की मला त्या परमेश्वराने ती जागा मिळवून दिली. आणि हळूहळू मित्रांनो वाटचाल सुरू आहे. आजही स्वतःचं जेव्हा आत्मचिंतन करतो, तर आजही वाटते की अजूनही माझ्यामध्ये बऱ्याच उणिवा आहे. त्या उणिवा दूर केल्याशिवाय मी माझं जीवन सफल झालंय किंवा त्या आजारापासून तर मला मुक्तता कधीच नाही मित्रांनो. कारण मला सांगण्यात आलं होतं की कधीही बरा न होणारा आतुर, चालाक आणि कावेबाज असा आजार आहे. मला फक्त याला एक दिवसाच्या आजारावर याला मी फक्त थांबवून ठेवू शकतो आणि याला मी कधीही दुरुस्त करू शकणार नाही. मला बदल करायचे होते ते स्वतःमध्ये करायचे होते. इतर मी कुणालाही बदलू शकत नव्हतो. कारण की पूर्ण माझ्या कार्यक्रमाचा आणि जीवनाच्या ज्या परिस्थितीला मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मला दे. आणि जी परिस्थिती मी बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य मला मागू दे. सातत्याने मित्रांनो प्रार्थना करायला लागलो. मनातून प्रार्थना केली. त्या देवाला आळवणी केली की देवा मी तुझ्या चरणी लीन आहे. तुझ्या बरोबर राहून तुझ्या इच्छेला मान देण्यासाठी कर. म्हणजेच तुझी इच्छा अधिक चांगल्या रीतीने मला पूर्ण करता येईल. माझ्या सर्व अडचणी तू दूर कर. मित्रांनो सातत्याने ही प्रार्थना आजही म्हणतो मी. रात्री झोपताना म्हणतो, सकाळी उठल्यावर म्हणतो. आणि ईश्वराची कृपा मित्रांनो कोणत्या ना कोणत्या कशा ना कशा रूपात होत गेली. कळलंच नाही मित्रांनो आज काहीच मागायची गरज पडत नाही. आज कोणत्या दिवसातून कुठे आलो. एक वेळचा राजा, एक वेळ म्हणजे एक चांगला व्यक्तिमत्व असलेला माणूस मी माझ्यासारखा बेवडा. एक गल्लोगल्लीचं जे वातावरण मी बघत होतो. म्हणजे एका पोळीसाठी सुद्धा म्हणजे हे झालेलं होतं. कपडे तर दूरचीच गोष्ट राहिली मित्रांनो. परंतु त्या ईश्वरानं परत मला माझ्या जीवनावर तुम्हाला आशीर्वाद दिला आणि ह्या एवढ्या मोठ्या अलौकिक संघटनेमध्ये आणून बसवलं मित्रांनो, की आज मला खरोखर अभिमानाने सांगावं वाटते, की मी दारुड्या आहे आणि जर मी दारू पिलोच नसतो तर ह्या संगतीमध्ये कसं आलो असतो आणि हा मार्ग मला जे काही मित्रांनो माझ्या हातून चुका झालेल्या आहे, जे काही मी माझं आध्यात्मिकता किंवा माझं जे काही मी गमावून ते मित्रांनो कुठेतरी आज एक दिवसाच्या हिशोबाने परत तर येणार नाही. गेलेले दिवस कधीच येत नाही मित्रांनो. गेलेली वेळही येत नाही. परंतु आज जे काही आपल्या बांधवाच्या सहकार्यात राहतो, आज परिवाराचं प्रेम आहे. त्यासारख्या बिना रक्ताचे जे रक्ताचे नाते नसून सुद्धा रक्ताच्या पलीकडचं जे नातं आहे मित्रांनो, हे बांधवासोबत आपल्या सारख्या प्रेमळ आणि कनवाळू बांधवासोबत कोणाला माहित नव्हतं हा कुठून आलाय, कुठचा कोणत्या जिल्ह्यातला. परंतु मित्रांनो इथे जे प्रेम आपुलकी मला दिली त्यामुळे मित्रांनो पुन्हा एकदा त्या परमेश्वराचा खूप खूप आभारी आहे मित्रांनो. आणि लक्षात यायला लागलं की मला जे सांगण्यात आलं की अनंत तू येत राहा हे दिवस जात. आज लक्षात येते की हे दिवस जातील म्हणजे नेमकं माझ्या जीवनात काय होणार होतं. हे दिवस जाण्यासाठी मला काय करावं लागणार होतं हे हळूहळू कळायला लागलं मित्रांनो. असेच काही मला देगाहरी पलंगावरी खाटल्यावरही जाणार नव्हते. जे कृतीचा कार्यक्रम सांगण्यात आला होता कृती करण्यामध्ये मित्रांनो आजही कुठं कुठं कधी कधी कमी पडतो. परंतु आज त्या ईश्वरावर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास असल्यामुळे एक एक दिवसाच्या हिशोबाने वाटचाल सुरू आहे मित्रांनो. आणि आज म्हणून सांगू शकतो की आज दारूशिवाय जीवन खूप सुंदर आहे. अं, पुन्हा एकदा परिवर्तन समूह महाराष्ट्र ऑनलाईन मीटिंग यांचं सोबत सोबत भाऊचं खूप खूप मनापासून आभार मानतो. मित्रांनो माझ्या बोलण्यात कळत नकळत कोणाचं मन दुखावलं असेल, कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी आपली हात जोडून माफी मागतो मित्रांनो. आणि मी इथंच थांबतो. परत पुन्हा एकदा थँक्यू सो मच. थँक्यू.